नमस्कार मित्रांनो, आजची कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गणेश खरात यांनी पाठवली आहे। कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करू। ही गोष्ट मी माझ्या चुलत आजोबांकडून दिवाळीत आजोळी गेलो होतो तेव्हा ऐकली आहे। त्यांनी सांगितले की या गोष्टीला 80 ते 85 वर्ष झाली असेल। आमच्या गावातील भीमा पाटलाची बायको यमुना, तिला गावातील सगळे यमुना काकी म्हणायचे। यमुना काकी म्हणजे गावातील एक गूढ रहस्यमय बाई। गावाच्या मधोमध तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोरेजंग वाडा होता। माळवदाची घडावळण असलेल्या त्या वाड्यात जवळजवळ 12 ते 14 तरी खोल्या असतीलच। एवढ्या मोठ्या वाड्यात यमुना काकीचा एकल कारभार होता। भीमा पाटील आधीच मरण पावला होता। यमुना काकीला 3 पोरं होते। मोठा राघव, मधवा भैरव, तर लहानेचं नाव कानू होतं। राघवचं लग्न झालेलं होतं तर भैरव आणि कानू मुंजे होते। राघवची बायको होती अहिल्या। नाका डोळ्यानं नीट असलेले अहिल्या घरच्या डोळ्यांची होती। अहिल्याचे घरचे डोळे पाहून लय भीती वाटायची। तसं पाहिलं तर अहिल्या आपल्या सुगलात असायची। बाहेरच्या जगासंग तिचा काहीही संबंध नव्हता। राघव आणि अहिल्याला 2 बुटके पोरं आणि एक सुंदर मुलगी होती। असं हे कुटुंब श्रावणाचा महिना सोडला तर तसं लोकांपासून दूरच असायचं, एकदम गूढरित्या सुंबडीतच। श्रावण महिन्यात यमुना काकीच्या घरी जुन्या काळापासून परंपरेनं चालत आल्यानुसार पोथ्या पुराण, हरिपाठ, भजनं असायची। मला त्या वाड्यात जायला टर्र भीती वाटायची। गावात लोक दबक्या आवाजात म्हणायचे की यमुना काकीला जादूटोणा येतो। एकदा मी माझ्या आईसोबत श्रावण महिन्यात यमुना काकीच्या घरी गेलो होतो तेव्हा मी पाहिले त्या वाड्याचा भला मोठा दरवाजा अकराळ विक्राळ होता। त्या दरवाजावर फणी काढलेल्या नागाचे चित्र होते। दरवाजाच्या आत गेल्या गेल्या कडीला 5-10 बाहुल्या एका लाल काळ्या दोऱ्यानं बांधलेल्या बाहुल्या जणू काय माझ्याकडंच टक लावून पाहत होत्या। मला तर त्या बाहुल्या पाहून कसं तरीच होत होते। त्या वाड्यातल्या 10-12 खोल्या नेहमी उघड्या असत, पण शेवटच्या 3 खोल्या मात्र नेहमीच बंद असायच्या। त्या खोल्यांच्या कुलपाला लाल काळा धागा बांधलेला असायचा आणि काळ्या कपड्यात शिवलेल्या आणि इसकटलेल्या केसांच्या बाहुल्या पण त्या कुलपावर बांधलेल्या असायच्या। कुलपाच्या आड दरवाजावर फणी काढलेल्या नागाची आकृती कोरलेली होती। यमुना काकीनं भूताला वश केलेलं असून ती आपल्या घरचे आणि शेतातले सगळे कामं त्या भूताकडून करून घेते असं लोक दबक्या आवाजात म्हणायचे। गावातले लोक श्रावण महिन्यापुरतं त्या घरी जायचे, परंतु श्रावण संपला की कोणी त्या घराकडे फिरकायचं पण नाही। यमुना काकी पण बाकी 8-10 महिने कठोर तपस्या करते असं सगळीकडं पसरलेलं होतं। यमुना काकी सहसा कोणाला दिसायची नाही। कठोर तपस्या करून ती आपली अघोरी ताकद वाढवायची। यमुना काकीच्या वाड्यातून दर अमावस्या, पुनवला, किंकाळ्या तर कधी चित्रविचित्र आवाज ऐकू यायचे। एकदा असंच अमावस्याची रात्र होती। यमुना काकीच्या वाड्यात हालचाल वाढली होती। बाहेर गावाहून 2 काळे कपडे घातलेले जटाधारी मसनजोगी पण आपल्या ठणठण वाजणाऱ्या भल्या अवजड लोखंडी घंटा घेऊन दिवस मावळतीलाच यमुना काकीच्या वाड्यावर आले होते। का पण माहीत नाही, आज सगळ्या गावावर भीतीची एक वेगळीच लहर पसरली होती। आज गाव पण लवकरच सामसूम झालतं। इकडं राधा काकीच्या वाड्यावर वेगवेगळ्या मंत्रतंत्रांच्या आवाजाबरोबरच हसण्या खिदळण्याचे बी आवाज ऐकू येत होते। आजूबाजूच्या घरातले लोक काल रात्रीच्या भयान कुशीत झोपलेले असताना बरोबर मध्यरात्री वाड्याच्या चौकात एका अकराळ विक्राळ व कुरूप मूर्तीच्या पुढ्यात आग पेटून हवन चाललं होतं। ती मूर्ती नुसती अकराळ विक्राळच नव्हती तर प्रचंड दीन, उदास, बेसूर, मुजोर अशा नानाविध छटा तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या। काळ्या कपड्यातले ते मसनजोगी आपल्या भसाड्या आवाजात पिशाच्य योनीला जागवण्याचा प्रयत्न करत होते। त्या मूर्तीच्या पायावर एक बोकडाचं मुंडकं वाहिलं होतं। त्या मुंडक्यात अजून बी जीव होता। ते मुंडकं ओरडत होतं। यमुना काकीनं अंगावरची सगळे कपडे काढून सगळ्या अंगाला चिताभस्म लावला होता। यमुना काकीनं तिच्या चेहऱ्यावर लाल, काळ्या व पांढऱ्या रंगानं नक्षी काढली होती। तिच्या पांढरट व तांबडट बटा त्या हवानात पेटलेल्या निखाऱ्या पुढं लाल चटक दिसत होत्या।
60-65च्या वयात पण यमुना काकी त्या हवनाच्या भोवताल एखाद्या 16 वर्षाच्या पोरीलाही लाजवल असं नाचत होती. अचानक गलका उठला. अर्ध्या रात्रीचे गल्लीतली सगळी लोक यमुना काकीच्या वाड्यावर जमली होती. कारण यमुना काकीचं पोरगं भैरव जोरजोरात गगनभेदी किंकाळ्या फोडत होतं. त्यांच्या त्या किंकाळ्या ऐकून अख्खं गाव थरारलं होतं. तरी पण एकमेकाला आधार देत लोक यमुना काकीच्या घराजवळ जमले. तिथं त्यांनी पाहिले तर यमुना काकीचं पोरगं भैरव जोरजोरात वाचवा वाचवा म्हणून दरवाज्यावर लाथा मारत होतं. कसं तरी दरवाजा उघडून ते बाहेर आलं आणि जोत्यावर बसून मोठमोठे श्वास घेऊ लागलं. एवढ्यात गल्लीचे लोक त्याच्या भोवती गोळा झाले. गर्दीतून एका जणानं त्याला तांब्याभर पाणी दिलं. तांब्यातलं पाणी त्यानं घटाघटा एका दमात पिऊन टाकलं. लोक त्याला विचारू लागले की, "का रे बाबा भैरवा, काय झालं असं? तू कशामुळे ओरडू लागला?" तसं भैरवनं सांगायला सुरुवात केली, "आमच्या घरात अचानक लय मोठ्या डुकरांचा कळप घुसलाय. ते डुकर माझ्याच अंगावर येऊ लागले, म्हणून मी पळत बाहेर आलो." असं म्हणत त्याने त्याचे हातपाय दाखवले आणि म्हणू लागला की, "हे पा, इथं डुक्कर चावलेत." इथं डुकरानं बोचकलं. त्याच्या हातापायावर तसली काही बी निशाणं नव्हती. लोक समजून चुकले की तो क्रॅक झाला म्हणून. तरी पण त्याचा भ्रम झाला असेल म्हणून लोकांनी त्याची समजूत काढली आणि आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे गावातल्या तळ्यावर लोकांची भली मोठी गर्दी जमली होती. पोलिसासंगच पोहणारे 5-6 माणसं तलावाच्या भोवती गोळा झालते. गावातले लोक गर्दी करू लागले म्हणून पोलिसांनी 2-4 काठ्या मारून त्यांना तळ्यापासून दूर केलं होतं. रात्रीच्या त्या प्रकारानंतर भैरव वापस घरात गेला नव्हता. तसंच तो कोणाला दिसलाही पण नव्हता. त्याचे कपडे तळ्याकाठच्या लिंबाच्या झाडाखाली आढळले होते म्हणून पोलीस तळ्यात तपास करत होते. अखेर पोहणाऱ्या लोकांच्या हाताला एक डेड बॉडी लागली. डेड बॉडीच्या अंगावर चिंधीभर बी कपडा नव्हता. त्याचे बुबळं बाहेर आले होते. खेकड्यांनी त्याचे कान होठ तोडले होते. अंगावर ठिकठिकाणी दातांच्या चावलेल्या चाव्याचा आणि नख्यांनी वरबडल्याच्या खुणा दिसत होत्या. लोक म्हणत होते की यमुना काकीनंच भूताच्या हाताने त्याला मारलं, कारण की तो यमुना काकीच्या तपस्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करत होता. असो, तर यमुना काकीचा मुलगा भैरव मुंजा मरण पावला होता. मुंजाला जाळत नसतात तर त्याचं दफन करायचे असते, म्हणून मुंजा भैरवाला तळ्याच्या बाजूला पुरलं होतं. पुढं चालून त्याच्यावर एक भलं मोठं कडुलिंबाचे झाड उगवलं होतं. कालांतराने भैरवला लोक विसरूनही गेले. पण त्या घटनेनंतर यमुना काकीच्या वाड्याला जणू उतरती काळास लागली होती. यमुना काकीचा लहान मुलगा कानू, त्याला पण अधूनमधून येड्याचे झटके यायचे. दररोज पहाटे उठून शेतावर जाऊन कानू करडूचे गोंडे गोळा करून आणायचा. रस्त्यानं चालताना कानू आपल्या बाजूला कोणासोबत तरी बोलायचा. त्याच्या संग कोण असायचं हे कोणाला दिसायचं नाही. कोणी त्याला गोंडे कशाला आणले किंवा कोणाला बोलतोयस असं विचारलं तर तो चवतळून समोरच्यावर ओरडायचा. आणि तुम्हाला काय कळतंय? हे अमृत आहे. माझी बायको सांगते, यो स्वर्गाचा रस्ता आहे. देवाला लय आवडतात करडूचे गोंडे. मी देवासाठी करडू गोळा करतोय. ही काय माझी बायको आली न्यायला. जरा अजून गोंडे गोळा झाले की मी हिच्या संग जाणार आहे देवाकडं. कानूचं पण लग्न झालेलं होतं, पण 6 महिन्यातच त्याची बायको घराच्या मुख्य दरवाजाला फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. पहाटे पहाटे गुरव महादेवाच्या मंदिरात बेल व्हायला चालला होता. त्यानं ते तोंडावर मोकळे केस सोडलेलं, तोंडातून जीभ बाहेर आलेलं रूप पाहिलं आणि खून असा ओरडतच गावातून पळाला. सगळं गाव गोळा झालते. लोक तिच्या मृतदेहाचे डोळे बंद करत होते, पण ते काय बंद होत नव्हते. तर असंच एका आमोशाला कानू पण गेल्याची खबर आली. त्याच्या खोलीत करडूचे गोंडेच गोंडे भरलेले होते. गावातील लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली होती की यमुना काकीनंच 2 पोरांचा आणि सुनेचा बळी दिलाय. तर कोणी म्हणू लागले की एक ताकदवान भूत काकीच्या तावडीतून सुटून त्यानं काकीचे पोरं आणि सुनेला मारलं असेल. तसं पाहिलं तर यमुना काकीच्या घरचे सगळेच रहस्यमयरित्या आणि तेही आमुषाला स्मरण पावले. पुन्हा काही दिवसांनी राघव हा सर्वात मोठा मुलगा एका दिवशी कोराड घेऊन गावातल्या लोकांच्या मागे मारायला धावून जात होता. नंतर त्याला गावातल्या लोकांनी पकडून झाडाला बांधले. पुढे काही दिवसांनी राघवनं गाव सोडलं. लेकरा बाळांसंग तो दुसऱ्या गावात राहायला गेला.
पण यमुना काकीनं गुलाम बनवलेल्या भूताने दुसऱ्या गावातही त्याचा काय पिच्छा सोडला नव्हता. राघव येडा होऊन एक दिवस त्यानं विहिरीत उडी मारून जीव दिला. त्याची बायकोही येडीच होऊन मरण पावली. राघवची दोन्ही पोरं येडे झालते. त्यांनी पण एक एक आमोशा पाहून जीव दिले. फक्त त्या घरची मुलगी तेवढी वाचली, बाकी सर्व मेले. इकडं गावाकडं यमुना काकीची पण मौत झालती. केव्हा झाली कोणालाच कळालं नाही. घरातून लय वास येऊ लागला म्हणून गाव पुढाऱ्यानं दरवाजा तोडून घरात पाहिलं, तर घरातल्या चौकात यमुना काकीचा मृतदेह पडलेला होता. त्याला किडे मुंग्यांनी जवळजवळ फस्सच केलतं. नुसते हाडकं तेवढे शिल्लक राहिले होते. आता यमुना काकीचा वाडा भूत बंगला म्हणून ओळखला जात होता. कोणी वारस तिथं राहत नसल्यानं वाडा भकात झाला. यमुना काकीच्या नातीनं वाडा विकण्यासाठी गावात येऊन प्रयत्न केला. तिनं दोघा तिघांसोबत सौदे पण केले, पण ज्यानं तो वाडा विकत घ्यायचा प्रयत्न केला तो व्यक्ती वाड्याचा सौदा झाल्यानंतर 8-15 दिवसाच्या आत मरण पावला. त्यानंतर मात्र गावात कोणी तो वाडा विकत घेण्याची हिंमत केली नाही. आजही पडक्या भग्न अवस्थेत तो वाडा गिराईक शोधतोय. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आलेले किंवा तुम्हाला माहीत असलेले भयानक अनुभव तुम्ही आमच्या जीमेल आयडीवर पाठवू शकता. आमचा जीमेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर चला भेटू पुन्हा एका नवीन भयकथेत. धन्यवाद.